तर नमस्कार मित्रांनो, मी राम गायकवाड आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करीत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांचे फॉर्म हे ॲप्रूव्ड म्हणजेच मंजूर झालेले आहेत, अशा पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये म्हणजेच गेल्या महिन्याचे 1,500 रुपये व याही महिन्याचे 1,500 रुपये असे मिळून 3,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे, अशाच महिलांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या महिलांचे फॉर्म मंजूर झालेले आहेत, परंतु त्या महिलांचे बँक खाते हे आधार कार्डशी लिंक नसल्यास त्या महिलांचे पैसे पडण्यास अडचण येऊ शकते. तर अशा महिलांनी, ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नाही, अशा महिलांनी लवकरात लवकर आपले बँक खाते हे आधार कार्डशी लिंक करून घेणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच आपले आधार कार्ड लिंक झाल्यानंतर आपल्या बँक खात्यामध्ये जो निधी मिळणार आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे 3,000 रुपये आपले मिळणार आहेत, महिना 1,500 रुपये अशाप्रमाणे, तर ते पैसे पडण्यास सुरुवात होईल. जेव्हा आपले आधार कार्ड बँकेशी लिंक होईल तेव्हाच आपले हे पैसे पडणार आहेत. तर ज्या महिलांचे बँक खाते हे आधार कार्डशी लिंक आहे, परंतु त्यांच्या बँक खात्यामध्ये अजूनही पैसे आलेले नाहीत, म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र आहेत परंतु त्यांचे आधार कार्डही लिंक आहे, परंतु त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे अजूनही जमा झालेले नाहीत, त्या महिलांचे पैसेही 17 तारखेपर्यंत म्हणजेच येणाऱ्या 17 तारखेपर्यंत पैसे पडण्यास सुरुवात होईल. तर ज्या महिलांचे बँक खाते हे आधार कार्डशी लिंक आहे का नाही ते पाहण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक देईन, तो व्हिडिओ पाहावा. त्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवण्यात आले आहे की आपले बँक खाते हे आधार कार्डशी लिंक आहे का नाही ते दाखवण्यात आले आहे. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब